नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आखाती युद्धाचा आज 18वा दिवस. दिवसेंदिवस राज्यातली आणि धाराशिव जिल्ह्यातील गॅस सिलेंडरची बोंब सुरू आहे असं दिसतंय. दररोज गॅस वितरकांचं जिथून गॅस वितरण ते करतात तिथं रांगा पाहायला मिळत आहे. असं हे तिकडं असं सुरू आहे. तिकडं इराणचे 2 प्रमुख नेते पण मारले गेलेले आहेत आणि त्याला इराणनं पण दुजोरा दिल्याचं समजते. त्यामुळं आता होर्मुझ समुद्रधुनी वाहतुकीसाठी इराण खुलं करतं की नाही हाही प्रश्नच आहे. काल विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. काल विधिमंडळात धाराशिव जिल्ह्यासंदर्भात 2 प्रश्न उपस्थित होते. दोन्ही लक्षवेधीच होत्या. एक लक्षवेधी होती आष्टीचे आमदार जे की सत्ताधारी पक्षाचेच आहेत त्या सुरेश धसांची, आणि दुसरी लक्षवेधी होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांची. कैलास घाडगे पाटील यांची लक्षवेधी होती ती शालेय पोषण आहाराबाबत. शालेय पोषण आहाराबाबतचं जे शासनानं गतवर्षी टेंडर काढलं होतं तर ते टेंडर राज्यस्तरावर निघालं होतं आणि शालेय पोषण आहारासाठी कोणकोणते घटक पुरवायचे यात त्या टेंडरमध्ये हे होतं. त्यात जो वाटाणा होता तो हिरवा वाटाणा विद्यार्थ्यांना पोषणासाठी द्यावा असं त्या टेंडरमध्ये नमूद होतं. पण प्रत्यक्षात संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात आणि राज्यातील अनेक ठिकाणी या पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनी पांढराच वाटाणा दिला, पोषण आहार म्हणून दिला आणि त्या शाळांनी मग तो विद्यार्थ्यांना पण दिला होता. या संदर्भात साधारण वर्षापूर्वीच आमदार कैलास घाडगे पाटील यांनी शिक्षण संचालकाकडे याबाबत तक्रार नोंदवली होती. मात्र त्या तक्रारीची अद्यापपर्यंत दखलच घेतली गेलेली नव्हती. मग काय हे असं झालं असेल? यात ते कंत्राटदार मोठे कुणी राजकीय विरोध हस्त असलेले आहेत का, की कोण्या राजकारणाचंच हे टेंडर असून ही 2 नावं प्यादी म्हणून आहेत का, अशीही त्यावर चर्चा सुरू आहे. आणि त्यामुळंच मग आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विधानसभेत या संदर्भात लक्षवेधी मांडले. त्यांनी सविस्तर घटनाक्रम सभागृहाला सांगितला आणि मुलांच्या पोषणासाठी हिरवा वाटाणा योग्य असतो हे सांगत मग तिथं पांढरा वाटाणा कशामुळे दिला गेला, यात ह्या गुत्तेदारांना पाठीशी घालण्याचं कोण काम करतंय? शिक्षण संचालकांनी मी दिलेल्या तक्रारीची चौकशी का केली नाही आदी प्रश्न विचारून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना भांडवून सोडलं. दादा भुसे यांनी उत्तर दिलं. त्या उत्तरावरही कैलास घाडगे पाटील यांनी आक्षेप घेतला होता आणि मग टेंडर राज्यस्तरावर निघतं. त्याची सर्व प्रक्रिया राज्यस्तरावर होते. मग मुख्याध्यापक किंवा त्या शाळेचे शिक्षक यात जबाबदार कसं ठरतील असा प्रतिसवालच कैलास घाडगे पाटील यांनी दादा भुसे यांना केला होता. कारण समजा टेंडरची प्रक्रिया राज्यस्तरावरून झाली असेल तर राज्यस्तरावरून जी कोणती टेंडर पास करणारी कमिटी होती त्यांचा आणि
ज्यांनी त्याला त्या कंत्राटदाराला वर्क ऑर्डर दिली त्यांचाच याशी यात संबंध असणार हे नक्कीच. आणि बरोबर तोच मुद्दा कैलास घाडगे पाटलांनी सभागृहात उपस्थित केला. अखेर यावर याची सखोल चौकशी होईल आणि ही चौकशी लवकरात लवकर होईल असं आश्वासन सभागृहात दादा भुसे यांना द्यावं लागलं. आमदार सुरेश धस यांचं धाराशिववर जरा जास्तच प्रेम दिसून येत असतं. त्यांनी यापूर्वी नगर परिषद, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या बाबतीत सभागृहात लक्षवेधी मांडलेला आहे आणि त्यावर त्यांना पाहिजे तसं चौकशी करण्यास सरकारला भाग पडला आहे. कालही त्यांनी कामगार लोककल्याण हे जे खातं आहे त्यात कसा घोळ चालतो यावर सरकारचं त्यांनी लक्ष वेधलं. त्यांनी बीड जिल्ह्यातील जवळपास 200च्या वर मृत व्यक्ती त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची बांधकाम कामगार किंवा ज्यात नोंद झाल्याचं सभागृहात सांगितलं. त्यांनी नुसतं ते तोंडी सांगितलं नाही तर त्याचे पुरावेही त्यांनी सभागृहात दाखवले. आणि हे अशा तऱ्हेनं या विभागाचे कर्मचारी पैसे लाटतात, अर्धे तुम्हाला अर्धे आम्हाला, असा यांचा उद्योग आहे. आणि आत्ता जे बीडमध्ये कामगार लोककल्याणकारी मंडळाचे जे अधिकारी आणि दोन्ही मोठे अधिकारी आहेत ते पूर्वी धाराशिवमध्ये त्यांची नेमणूक होती आणि धाराशिवहून त्यांची बदली बीडला झाल्याचं त्यांनी सांगितलं. धाराशिवमध्ये पण या अधिकाऱ्यांनी असंच प्रताप केल्याचं पण सुरेश धस यांनी सांगितलं. आणि सगळ्यांना त्यांनी जी एक माहिती दिली त्यामुळे सभागृहाला पण धक्का बसला. बाहेर आपण कोणी त्या लाईव्ह सभागृहाचं प्रक्षेपण पाहत असू आपणालाही बसला. कारण सुरेश धस यांनी धाराशिवच्या कामगार कार्यालयात धाराशिव शहराच्या एका माजी नगराध्यक्ष कामगार म्हणून नोंद असल्याची माहिती ज्यावेळी त्यांनी सांगितली त्यावेळी सभागृह स्तब्ध झालं. आता तसं पाहिलं तर धाराशिव नगर परिषद स्थापन झाल्यापासून अगदी काल नगराध्यक्ष म्हणून निवडल्या गेलेल्या नेहा काकडे यांच्यापर्यंत असंख्य मंडळींनी नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यातील आता तसे बोटावर मोजण्या इतकेच नगराध्यक्ष हयात असावे असा एक अंदाज आहे. त्यात प्रामुख्यानं समोर मंडळी दिसती ती दत्ता बंडकर आहेत, दुसरे मधुकर मामा तावडे आहेत, तिसरे मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर आहेत. काही महिला नगराध्यक्ष होऊन गेल्या त्या पण असतील. तर आता यापैकी यांनी कोणीतरी स्वतः होऊन जाऊन किंवा त्यांच्या मनात पण कामगार म्हणून नोंदणी करायची इच्छा नसेल, परंतु धाराशिवच्या कामगार लोककल्याणकारी मंडळाच्या बाबतीत त्या गेल्या 4-5 वर्षापासून तक्रारी आहेत. त्या तक्रारीकडं कोणी लक्ष दिलेलं नाही आणि त्यातूनच मग कुणीतरी भामट्यानं कुठल्या तरी याच्यातून एखाद्या नगराध्यक्षांचं कागद स्वतः हस्तगत केली असती आणि तीच कागदपत्र ऑनलाईन करताना अपलोड करून त्या बिचारा कोण नाव असेल त्या नगराध्यक्षांना कामगार म्हणून त्यांची नोंदणी केली असावी असंच दिसते.
आता यावर पण संबंधित खात्याचे मंत्री फुंडकर यांनी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करता येईल असं आश्वासन सभागृहाला आणि प्रश्न विचारणाऱ्या सुरेश धस यांना दिलं आहे. तर असं काल सभागृहात धाराशिवचं नाव गाजलं. ते चांगल्या अर्थानं गाजायला पाहिजे होतं, पण ते ज्या लोकांनी धाराशिवच्या भूमीवर राहून कृष्ण कृत्य केली आहे त्या संदर्भात ते गाजलं. आज मुंबई येथे भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. पक्ष प्रवेश सोहळा आपल्या धाराशिवशी संबंधित असा होता. त्या पक्ष प्रवेश सोहळ्यात जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, माजी मंत्री आणि परंड्याचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी आपले सोलापूर जिल्ह्यात राजकारण करणारे चुलते प्राध्यापक शिवाजीराव सावंत, त्यांचे पुत्र वाडावचे सरपंच राहिलेले आणि आता सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आलेले पृथ्वीराज सावंत यांच्या पावलावर पाऊल टाकत गेला एक महिनाभर भाजपच्या मंडळीसोबत फिरल्यामुळं अगदी कमळ आपल्याही हाती असावं असं मनात ठरवून आज धनंजय सावंत, त्यांच्या पत्नी ज्योती सावंत, त्यांचे समर्थक, त्याचबरोबर गौतम लटके, माजी सभापती दत्ता मोहिते आणि असंख्य कार्यकर्त्यासह भाजपत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाच्या कार्यक्रमाला राज्य भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, त्यांचे पुत्र मल्हार पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आदी मंडळी उपस्थित होते. आता धनंजय सावंतांना पक्षात प्रवेश दिल्यामुळं परांडा तालुक्याला सभापतीपद देण्याचं भाजपनं निश्चित केलेलं असावं आणि आता 27 मार्चला जी जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाची निवडीचा कार्यक्रम आहे त्यात धनंजय सावंत त्यांची सभापतीपदी वर्णी लागेल निश्चितच. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.